मित्रांनो, व्हिडिओ नंबर 265. चला आता सुरू करूया आणि पाहूया आजचा काय विषय आहे समजून घेऊया. आजचा विषय मित्रांनो, अति चहा पिणे फायद्यापेक्षा दुप्पट हानिकारक असते. बापरे, बघूया काय ते. चहाच्या एका कपात सुमारे 1 ग्रॅम कॅफीन आढळते. चहाच्या 1 कपात सुमारे 1 ग्रॅम कॅफीन आढळते. जर एखादी व्यक्ती 4-5 कप रोज पीत असेल, 4-5 कप जर चहा रोज एक व्यक्ती पीत असेल, तर रोज 4-5 ग्रॅम प्रमाणात कॅफीन नावाचे विष त्याच्या पोटात जात असते. बापरे, त्यामुळे लवकरच ती व्यक्ती नाडी दुर्बलतेमुळे, भूक न लागणे, थरथर जाणवणे व इंद्रिये निष्क्रिय झाल्यामुळे अशक्तपणाची शिकार होऊ शकतात. बापरे. चहात आढळणारे संप्रेरक तत्व मानवी मेंदूच्या ज्ञानतंतूवर प्रतिकूल परिणाम टाकून इंद्रियांना सुप्त करते. कॅफीनमुळे झोप कमी झाल्यामुळे मानसिक रोगाचा जन्म होतो. बापरे. टॅनिन घटकाचा थर पित्ताशय साठल्यामुळे घटकांचा थर पित्ताशयात साठल्यामुळे पाचक संस्थांचा स्राव बंद होत असतो. चहात थोड्या प्रमाणात व्हिटॅमिन बी व प्रोटीन आढळते. या दोन्ही घटकाचे प्रमाण एवढे कमी असते की ते आपला उत्तम प्रभाव पाडू शकत नाहीत. त्वचा कोरडी पडणे व त्वचा कडक होणे म्हणजे दुष्परिणाम आहेत. सकाळी रिकाम्या पोटी चहा पिणे आरोग्यासाठी हानिकारक असते. चहासोबत हलका फुलका नाश्ता अवश्य घ्यावा. पुढे बघूया मित्रांनो, चहा प्यायल्यामुळे फायदा होतो या वा ना हो, पण सर्व आरोग्य तज्ञांच्या मते चहा लाभापेक्षा दुप्पट घातक असतो. चहात आढळणारे टॅनिन, कॅफीन आणि युरिक ॲसिड शरीरावर विपरीत प्रभाव टाकतात. टॅनिन ॲसिड पचनक्रिया शिथिल करीत असते, तर कॉफीन उत्तेजक असल्यामुळे रक्ताभिसरण तीव्र करून झोप आणि थकवा उडवत असते. बापरे. दूध जास्त व चहा पावडर कमी करून चहाचा विपरीतपणा कमी करता येऊ शकतो. निद्रानाश, यकृताचे रोगी, वायूचे रोगी, आम्लपित्ताचे पचनक्रिया संबंधित रोग्यांनी चहा पिऊ नये. बापरे. चहाने रक्तक्षीणता वाढते, यकृत कमकुवत होते आणि वीर्य पातळ होते. बापरे. संधिवाताच्या रुग्णांसाठी चहा हानिकारक असतो, कारण चहामुळे लघवीत ॲसिड वाढते व त्यामुळे सांध्यावर सूज येऊ शकते. चहाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी शक्यतो बाजारातील चहा पिऊ नये. जर एखाद्याच्या आग्रहामुळे चहा प्यायचा असेल तर अर्ध्या कपापेक्षा जास्त चहा कधीही घेऊ नये. चहा सोबत बिस्किटे व फरसाण इत्यादी काही हलके खाद्यपदार्थ अवश्य घ्यावेत. चहा नाश्ता गरम वा मोठमोठे घोट घेऊन पिणेही हानिकारक असते. चहाची सवय सोडण्यासाठी हळूहळू चहा पावडरचे प्रमाण कमी करीत दुधाचे प्रमाण वाढवित जावे. चहा प्यायल्यामुळे कोणताही फायदा होत नाही, उलट कैक पटीने तोटे आहेत. आरोग्याच्या रक्षणासाठी चहा पिणे टाळायला हवे. आणि अशा प्रकारे मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.